कोणत्या मंत्र्यांनी ओएसडी आणि पीएची नावं पाठवली? मुख्यमंत्र्यांनी ज्या फिक्सरची नावं जाहीर करावी, संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान. संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्ताजोगमधील गावकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. तर धनंजय देशमुखांच्या आईची प्रकृती खालावली. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ. सावंतांचा आरोप. तर मुख्यमंत्र्यांकडून तातडीनं चौकशीचे आदेश. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेचा शेवटचा भाग बदलण्यासाठी दबाव होता. निर्माता आणि अभिनेते अमोल कोल्हेंचा दावा. 24 तास थांबा, सगळं नीट होईल. खासदार संजय राऊतांचा पुण्यातील नाराज महिला पदाधिकाऱ्यांना फोन. सूत्रांची माहिती. केजरीवाल सरकारच्या काळात 2000 कोटींचा कॅग घोटाळा. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये सादर केला कॅगचा अहवाल. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला तीव्र विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदेंचं ग्रामीण पोलिसांना माळीच्या विरोधात पत्र. नाशिक कुंभमेळा संदर्भात आराखडा सादर. तब्बल 3345 कोटींचा आराखडा सादर. सार्वजनिक बांधकाम विभागानं सरकारला सादर केला आराखडा. ज्येष्ठ काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेप. 1984च्या शीख दंगलीमध्ये सज्जन कुमार दोषी. दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.